आज आपण मस्त अशा अळूवड्या बनवणार आहोत. आता अळूवड्या बनवण्यासाठी ना मी इथे अळूची पानं घेतलेली आहेत. यालाच पोथीचे पान असेही म्हणतात. आता पानं घेताना ती असे त्रिकोणी असायला पाहिजे आणि त्याची जी काठ आहे ती थोडीशी अशी डार्क असायला पाहिजे, म्हणजे ज्याचं देठ आहे ते सुद्धा थोडंसं काळपट रंगाचं पाहिजे. जी हिरवे देठांची पानं असतात ना ती खाल्ल्यानंतर घशाला खाज सुटू शकते. त्याच्यामुळे कधीही अळूवड्या बनवण्यासाठी ना ही अशी काळ्या देठाची पानं घ्यायची आहेत आणि ती अशी त्रिकोणी असायला पाहिजे. आता ना याचं देठ काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला रोल बनवायचा आहे. तर देठ आणि त्याच्या ज्या शिरा असतात त्या काढून घेतल्यामुळे रोल हा बनवायला खूप सोपा जातो. तर याची जी ही कडक शिरा ज्या असतात ना त्या काढून घ्यायच्या आहेत. ही जी मेन मधली असते ती काढायची आणि ज्या वरच्या दोन असतात त्या काढायच्या. ह्या बाकीच्या ज्या आहेत त्या नाही काढल्या तरी चालतात. आता याची शिरा काढून घेतल्यानंतर आहे ना लाटण्याने हे पान अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते पान छान असं मऊ होतं. पूर्ण पान व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. साईडने सुद्धा ते व्यवस्थित लाटायचं आहे, म्हणजे रोल छान असा आपल्याला बनवता येतो. आता पान व्यवस्थित असं लाटून घेतलं की आता पानाला लावण्यासाठी आपण एक पीठ तयार करून घेऊ, म्हणजे एक सारण तयार करून घेऊ. तर त्यासाठी मी 3 वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये ना मी 4 ते 5 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. थोडासा त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे. आता एक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ओवा, भरपूर असा लसूण घ्यायचा आहे, हिरवी मिरची घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार. इथे मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे वाटण करत असताना त्याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे, म्हणजे याने ना चव खूप छान लागते. आणि लसूणसुद्धा थोडासा जास्तीचाच घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आता चिंचेचा कोळ घालायचा आहे. लिंबा एवढी चिंच घेतली होती आणि तेवढाच गूळसुद्धा घेतलेला होता. पाण्यात भिजत घातला आणि ते पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला चिंचेचा वापर करायचा नसेल तर 1 लिंबाचा रस तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. लिंबाचा रस किंवा चिंच काहीतरी एक नक्की टाकायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं करतच टाका, कारण आपल्याला हे जे पीठ आहे ना ते एकदम घट्ट पण नाही भिजवायचं आहे किंवा एकदम पातळसुद्धा भिजवायचं नाही. कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकताय, बस सेम असंच पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते सुद्धा टाकून छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. त्यानंतर जे पानं आपण लाटून घेतलेले होते ते घ्यायचे आहेत. पान लाटल्यामुळे ना ते छान असे मऊ होतात, म्हणजे आपल्याला रोल व्यवस्थित असा करता येतो. तर पान ठेवायचं आहे आणि त्याच्यावर हे जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे ना ते लावायचं आहे. लावताना पीठ अगदी थोडं थोडं करत लावायचं आहे. पीठ लावताना ते खूप जास्त पण लावायचं नाही किंवा एकदम पातळसुद्धा आपल्याला लावायचं नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, खूप जास्त पण पीठ इथे लावलेलं नाही किंवा एकदम असा पातळ थरसुद्धा लावलेला नाही आहे. अगदी व्यवस्थित असं पूर्ण पानाला हे पीठ लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, याच्यावर एक पान घ्यायचं आहे. आता हे पान आपण ठेवलेलं आहे ना त्याच्या उलट साईडने हे पान त्याच्यावरतून ठेवायचं आहे आणि पान कधीही ना उलटं ठेवायचं आहे. आपल्याला जो डार्क हिरवा भाग असतो ना तो खाली ठेवायचा आहे आणि हा जो शिरांचा भाग असतो तो वरतून ठेवायचा आहे. तर अशी पान आपल्याला एकावर एक पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे. आता सेम याला पण सेम पीठ लावून घ्यायचं आहे. खूप जास्त पण लावायचं नाही किंवा खूप पातळसुद्धा लावायचं नाही. इथे मी मोठे पानं घेतलेली आहेत. जर तुमच्याकडे छोटे पान असेल तर त्याचेसुद्धा तुम्ही वड्या बनवू शकता. तर इथे मी 3 पानांचा रोल बनवते. तुमच्याकडे जर छोटे पान असतील तर तुम्ही 5 ते 6 पानांचा सुद्धा रोल बनवून घेऊ शकतात. आता मी तिसरं पानसुद्धा घेते. आता हे अळूवड्या बनवताना काय करायचं आहे, जे सर्वात मोठं पान असतं ते खाली ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग छोटी छोटी पानं ठेवायची आहेत. ही पानं ठेवायची, प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. जर तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवत असाल तरीसुद्धा चालेल. मी या अशा पद्धतीने बनवते, म्हणजे अळूवड्या आहे ना दिसायलासुद्धा छान दिसतात आणि त्याचे लेयर्ससुद्धा खूप छान येतात. तर मी ते 3 पानं घेतलेली. तुमच्याकडे जर जास्त पानं असेल तर तुम्ही जास्त पानांचा सुद्धा रोल बनवू शकतात, त्याने लेयर्स खूप छान येतात. आता हे
पानाला पीठ लावून घेतलं, त्याचे जे साईडने असताना पानं, ते कोपरे असतात ना पानाचे, ते असे वळून घ्यायचे आहेत. कारण आपण रोल बनवतोय, तर रोल बनवायला आपल्याला तो व्यवस्थित आपला रोल बनला जातो. तर ते पानं असे फोल्ड करून घेतले की त्यालासुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे आणि याचा रोल बनवून घ्यायचा आहे. रोल बनवत असताना मध्ये मध्ये पीठ लावायचं आहे आणि रोल एकदम घट्ट असा आपल्याला बनवायचा आहे. तो अजिबात पोकळ रोल न राहायला नको, आतून व्यवस्थित एकदम घट्ट असा आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल बनवत असताना मध्ये मध्ये थोडंसं पीठ लावायचं आहे आणि रोल बनवायचा आहे, म्हणजे ना तो छान असा फिट तयार होतो. तर इथे बघू शकता, असं पीठ लावून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आणि याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. आता सेम याच पद्धतीने ना मी दुसरा रोलसुद्धा बनवून घेणार आहे. छान असा रोल तयार झाला आहे. त्याचे जे कोपरे आहे ना, त्याला व्यवस्थित असं पीठ लावून पॅक करून घ्यायचं आहे. हा एक रोल तयार झाला आणि हा दुसरा रोल आहे ना, तो सुद्धा मी सेम तसंच बनवून घेतला. आता दोघी रोल आहे ना आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर 10 ते 15 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवायचे आणि हे रोल वाफवून घ्यायचे आहेत. आता 15 मिनिटानंतर आहे ना, रोल छान असे वाफवले गेलेले आहेत. रंगच तुम्ही इथे बघू शकतायत बदललेला आहे. तर मस्त असे हे रोल वाफवलेले आहेत. आता हे रोल ना काढून घ्यायचे आहेत. आता रोल कट करताना, अळूवडी बनवत असताना ना, हे रोल आधी व्यवस्थित असे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. गरम असताना ते अजिबात कट करायचे नाही आहेत. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतरच ते कट करून घ्यायचे. किती इझी ते कट होत आहे, तुम्ही इथे बघू शकता. छान अशा वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या आहेत ना, अशाच खायलासुद्धा खूप छान लागतात. ह्या वड्या तुम्ही फ्राय करून घेऊ शकता किंवा मग तळूनसुद्धा घेऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता लेयर्स किती छान आलेले आणि खूप छान अशा या वड्या दिसत आहेत. चला तर मग लगेचच आता आपण ह्या वड्या फ्राय करून घेऊ. तर वड्या फ्राय करण्यासाठी ना, सर्वात आधी तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यावर आहे ना पांढरी तीळ टाकायची आहे. तीळ थोडीशी जास्तीचीच टाका, म्हणजे अळूवडा आहेत ना, यामध्ये थोडीशी पांढरी तीळ जास्त असली की त्या चवीलासुद्धा खूप छान लागते. याच्यावर तीळ टाकायची आहे आणि अशा वड्या सर्व ठेवून घ्यायच्या आहेत. आता वड्या फ्राय करत असताना आहे ना, गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि कमी फ्लेमवर आपल्याला या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. वड्या मधून पलटवत राहायच्या आहे, म्हणजे त्या जळायला नको. त्यांना मध्ये मध्ये असं पलटवत राहायचं आहे. तुम्ही या वड्या फ्राय करून सुद्धा घेऊ शकता किंवा तळून सुद्धा घेऊ शकतात. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान या वड्या दिसत आहेत आणि चवीला सुद्धा खूप जास्त छान लागतात. तुम्ही नक्की बनवून बघा. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.